नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण आतापर्यंत झालेले काही महत्त्वाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आपण कव्हर केले होते बघा. तर ते आपण या अगोदर माहिती सगट कव्हर केले होते, परंतु आज आपण फक्त वन लाइनर म्हणून कव्हर करणार आहोत. फास्ट पद्धतीने प्रश्न आणि उत्तर असे आपण महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न वन लाइनर जे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. याचा भाग आपण 8वा पाहणार आहोत. अगोदर 7 भाग आपण अपलोड केलेले आहेत. आजचा आपला असणार आहे 8वा भाग. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. सर्व IMP वन लाइनर आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड करीन, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न पहिला आहे, 2025चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा नुकताच कोणास जाहीर झालेला आहे? तर लक्षात ठेवा, लाझलो क्रास्नाहोरकाई यांना 2025चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. त्यांचा जर देश विचारला तर बघा, ते हंगेरी या देशाचे आहेत. तर हंगेरी देशाचे आहेत बघा, हंगेरी देशाचे. आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे ते कितवे असणार आहेत लेखक हंगेरीतील? तर ते असणार आहेत दुसरे लेखक असणार आहेत बघा हंगेरीतील, ज्यांना नोबेल पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. दुसरा प्रश्न आहे, 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? तर 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. जर विचारलं मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर व्हेनेझुएला देशातील आहेत बघा मारिया कोरिना मचाडो, लक्षात ठेवायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? तर 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा नुकतंच जॉन क्लार्क, मिशेल H. डेवोरेट, जॉन M. मार्टिनिस या तिघांना 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. जे काही भरती होते बघा, ज्यामध्ये सरसेवा असतील किंवा इतर ज्या काही भरत्या असतील, तर त्यामध्ये एक तरी प्रश्न हा नोबेल पुरस्कारावर विचारला जातो. त्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा नोबेल पुरस्कार. जेव्हा कधी बघा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर होईल बघा 2025चा, तर तो जाहीर होताच आपण नोबेल पुरस्कारावर एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत, ज्यामध्ये सुरुवात आतापर्यंत मिळालेले व्यक्ती, त्यानंतर भारतातील नोबेल पुरस्कार मिळवलेले व्यक्ती, ही सर्व माहिती आपण त्या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. फक्त अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर होऊ द्या, त्यानंतर हा आपला स्पेशल व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत. चौथा प्रश्न असणार आहे, 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? तर 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमार M. यागी. सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमार M. यागी यांना 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. पाचवा प्रश्न आहे, 2025चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? तर 2025चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा मेरी E. ब्रँको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची या तिघांना 2025चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. ज्या काही 5 श्रेण्या आहेत बघा, त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. या ठिकाणी एक राहिलेली आहे अर्थशास्त्राची श्रेणी. त्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सध्या जाहीर झालेला नाही. तो झाला की आपण स्पेशल व्हिडिओ घेणारच आहोत. 6वा प्रश्न आहे, राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर लक्षात ठेवा, सोनू निगम यांना राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 3 प्रकारचा आहे बघा. एक आहे मध्य प्रदेश सरकारचा, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, हा तर सोनू निगम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरा आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तर हा भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तिन्ही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. एक लता मंगेशकर पुरस्कार यापैकी कुठलाही परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढचा प्रश्न, पुणे येथील पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन 2025चे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे, संजय ओक ह्या पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे पुणे या ठिकाणी होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न अध्यक्षांवर नाही विचारला तर लक्षात ठेवा,
पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन हे कोठे होणार आहे तर पुणे या ठिकाणी होणार आहे, ज्याचे अध्यक्ष आहेत संजय ओक. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 हा कोणास मिळालेला आहे किंवा कोणास प्रदान करण्यात आला तर डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे या दोघांना बघा महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. नवा प्रश्न आहे देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला तर कोपरगाव या ठिकाणी, अहिल्यानगरमधील कोपरगाव या ठिकाणी देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे. याबद्दल काल आपण महत्त्वाची माहिती कव्हर केली होती. तर हा जो काही CNG बायोगॅस प्रकल्प आहे तर तो कोणत्या साखर कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न भारतातील पहिले AI मंदिर कोणते होणार आहे तर भारतातील पहिले AI मंदिर हे तिरुपती होणार आहे. तिरुपती बालाजी हे भारतातील AI मंदिर होणार असून ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये, कोणत्या राज्यात? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. पुढचा प्रश्न इराणी चषक 2025 चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर इराणी चषक 2025 हा विजेता संघ ठरलेला आहे विदर्भ, उपविजेता ठरलेला आहे शेष भारत. पुढचा प्रश्न भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बेसेडर म्हणून निवड झालेली आहे. ॲम्बेसेडरवर देखील एखादा प्रश्न विचारला जातो, त्यासाठी सध्याचे जे काही ट्रेंडिंग ॲम्बेसेडर आहेत बघा तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न अमरावती येथील 38व्या महाराष्ट्र पक्षी मित्र समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर प्रवीण सिंह परदेशी, लक्षात ठेवायचं आहे प्रवीण सिंह परदेशी यांची 38व्या महाराष्ट्र पक्षी मित्र समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून अमरावती या ठिकाणी हे पार पडणार आहे. कुठे? अमरावती या ठिकाणी. पुढचा प्रश्न नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारमध्ये एकूण किती जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका ह्या 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. 2 प्रश्न इथे देखील कव्हर होतात. पहिला प्रश्न आहे एकूण 243 जागांसाठी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. दुसरा प्रश्न इथे बनतो किती टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत तर 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत. किती? 2 टप्प्यांमध्ये. सध्या नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती कोण ठरलेला आहे किंवा कोण बनलेला आहे तर टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क हे बघा 500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. टेस्ला आता सध्या चर्चेत आहे. तर टेस्लाचे पहिले शोरूम भारतामध्ये कोठे ओपन झाले तर मुंबई BKC या ठिकाणी टेस्लाचे पहिले शोरूम हे ओपन झाले असून टेस्लाचे पहिले भारतीय ग्राहक कोण ठरलेले आहेत तर प्रताप सरनाईक जे MSRTC तसेच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत. टेस्लाची पहिली सायबर ट्रक सुरत या शहरात धावली असून खरेदी कोणी केली होती तर लहुजी बादशाह यांनी. झालं, IMP कव्हर झालं. पुढचा 16 प्रश्न आहे भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण बनलेली आहे. दोन्ही वेगवेगळे बघा, एक आहे मिस युनिव्हर्स आणि दुसरा आहे मिसेस युनिव्हर्स. तर भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स बनलेली आहे शेरी सिंग, लक्षात ठेवायचं आहे शेरी सिंग. पुढचा प्रश्न विष्णुदास भावे पुरस्कार 2025 कोणास मिळालेला आहे तर नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार 2025 हा नुकताच मिळालेला आहे. पुढचा प्रश्न ई बॉन्ड प्रणाली राबवणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य ठरलेले आहे तर ई बॉन्ड प्रणाली राबवणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील 16वे राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती तर ती दुबई UAE या ठिकाणी बघा आयोजित करण्यात आली होती जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 2025. पुढचा प्रश्न आहे जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर सनाए ताकाची यांची बघा जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून बघा नुकतंच निवड झालेली आहे. एक प्रश्न सध्या IMP आहे बघा, कारण फ्रान्स देशाचे जे काही सेबॅस्टियन लोकार्नो पंतप्रधान होते बघा तर त्यांनी 2-4 दिवसापूर्वी राजीनामा दिला होता, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी बघा त्या देशाच्या पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा त्यांनी शपथ घेतलेली आहे. कोणी तर सेबॅस्टियन लोकार्नो, ज्यांनी 4-5 दिवसाखाली PM पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा त्याच देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. लक्षात ठेवा, ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 1 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग
म्हणजेच UPSC, तर UPSCला एकूण किती वर्ष पूर्ण झालेली आहे? तर 1 ऑक्टोबर 2025ला UPSCला एकूण 99 वर्ष पूर्ण झालेली आहेत. UPSCचे अध्यक्ष कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार 2025 कोणत्या अभिनेत्यास मिळालेला आहे? तर लक्षात ठेवा, पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते अशोक सराफ, तर यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार 2025 हा नुकतंच मिळालेला आहे. पुढचा प्रश्न 23वा, नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर भारताने नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये एकूण 22 पदके जिंकलेली आहेत. किती? 22 पदके. आयोजन होतं नवी दिल्ली या ठिकाणी. 2 प्रश्न इथे कव्हर झाले. जर विचारलं सुवर्णपदक किती जिंकले, तर 6 सुवर्णपदक जिंकले, 9 रौप्य पदक जिंकले आणि 7 कांस्य पदक जिंकले, अशी एकूण 22 पदकांची कमाई आपल्या भारताने केलेली आहे. पुढचा प्रश्न, लडाखमध्ये कोठे जगातील सर्वात उंच मोटारसायकलसाठी रस्ता तयार करण्यात आलेला आहे? तर मिगला पास. लक्षात ठेवायचं आहे, मिगला पास या ठिकाणी बघा जगातील सर्वात मोठे मोटारसायकलसाठी रस्ता हा तयार करण्यात आलेला आहे. जर प्रश्न विचारला मिगला पास कुठे आहे, तर लडाख या ठिकाणी. कुठे? लडाख या ठिकाणी. पुढचा प्रश्न, न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र नियंत्रण करार कोणत्या 2 देशांदरम्यान झालेला आहे? तर अमेरिका आणि रशिया. लक्षात ठेवायचं आहे, अमेरिका आणि रशिया या 2 देशांदरम्यान बघा न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र नियंत्रण करार हा नुकतंच झालेला आहे. SMDA करार कोणत्या 2 देशांदरम्यान झालेला आहे? तर बघा पाकिस्तान आणि सौदी अरेबिया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, नुकतंच बघा पश्चिम बंगालमध्ये दुर्मिळ युरोपियन पक्षी दिसला, त्याचं नाव काय आहे? तर ऑटोलान बंटिंग. ऑटोलान बंटिंग असं त्याचं नाव आहे बघा, जे पश्चिम बंगालमध्ये नुकतंच दिसलेलं आहे. तो कोणत्या देशाचा पक्षी आहे? तर बघा दुर्मिळ युरोपियन पक्षी आहे, जो आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दिसलेला आहे. नाव आहे ऑटोलान बंटिंग. पुढचा प्रश्न, नुकतंच द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अवर इन प्रोग्रेस हा जो काही अहवाल आहे, तर तो कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संस्थेने बघा द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अवर इन प्रोग्रेस हा अहवाल सादर किंवा प्रसिद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न, 68व्या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेचे यजमान देश म्हणून कोणत्या देशाची निवड झालेली आहे? तर बार्बाडोस. लक्षात ठेवायचं आहे, बार्बाडोस या देशाची निवड झालेली आहे 68व्या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेचे यजमान देश म्हणून निवड. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र कोठे सुरू करण्यात आलेले आहे? तर जरहरा उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा भारतातील पहिले ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र हे नुकतंच सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक टपाल दिवस हा दरवर्षी बघा 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो. केव्हा? 9 ऑक्टोबरला. जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस कोठे आहे? तर सिक्कीम हिमाचल प्रदेश या ठिकाणी. सिक्कीम हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, ब्रिटन या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले आहेत, तर त्यांचं नाव काय? तर कियर स्टारमर असं त्यांचं नाव आहे बघा, जे ब्रिटन देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले आहेत. गेल्या वर्षी हा प्रश्न विचारला होता, कियर स्टारमर कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर ब्रिटन देशाचे पंतप्रधान आहेत, जे सध्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, 8 ऑक्टोबर 2025 रोजी कितवा भारतीय वायुसेना दिवस साजरा करण्यात आला? तर 93वा. लक्षात ठेवायचं आहे, 8 ऑक्टोबर 2025 रोजी 93वा भारतीय वायुसेना दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. सध्या भारतीय वायुसेनेचे प्रमुख कोण आहेत? तर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह हे सध्या भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत. उपप्रमुख कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे वन लाईनर चालवण्याचे प्रश्न ज्याचा भाग 8वा आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. यामध्ये सर्व IMP प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले, जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात तर त्यामध्ये विचारले जाऊ शकतात.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला आणि लक्ष्य सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.